नेतृत्व जरी पक्ष जरी वेगळा असला परंतु त्यांच्या कामाला स्वर्गीय अजितदादा पवार कृषी उत्पन्न बाजार समिती नाव देण्यात यावं। तसेच या बाजार समितीमध्ये अजितदादांचा पुतळ्याची त्या ठिकाणी उभारणी करण्यात यावी, ही जी सूचना दादांनी या माणिक भाऊंनी या ठिकाणी मांडलेली आहे त्या सूचनेला मी अनुमोदन देतो। परंतु ही बातमी ऐकताच मी संगमनेरच्या पुढे होतो, माझे हातपाय त्या ठिकाणी गळून गेले आणि त्या क्षणाला माझ्या आणि दुसऱ्या बाजूला तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेब यांचा असलेला आग्रह, या दोन्ही प्रसंगामध्ये आज या ठिकाणी शोक सभेचं आयोजन माणिकराव शिंदे, मी स्वतः, त्याचप्रमाणे आमचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष आणि इतर सर्वांच्या माध्यमातून केलेलं होतं। या शोकसभेत अनेकांनी आपले विचार मांडत असताना मी या शोकसभेमध्ये येवला कृषी उत्पन्न बाजार समितीला स्वर्गीय अजितदादा पवार कृषी उत्पन्न बाजार समिती असं नामकरण करून त्या ठिकाणी दादांचा अर्धाकृती पुतळा उभारण्यात यावा असा मांडलेला ठराव या सभेने सर्वानुमते मंजूर केलेला आहे। या प्रस्तावाला शिवसेनेचे जे इथले स्थानिक जे दराडे यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि सर्वांनीच हा प्रस्ताव मान्य केला। त्याप्रमाणे या प्रस्तावाचा पाठपुरावा देखील करून दादांची या येवले तालुक्याकरता असलेलं योगदान आणि त्याची आठवण जपण्याचा आम्ही संपूर्णपणे प्रयत्न करणार आहोत, हे या शोकसभेमध्ये मला आवर्जून सांगावं लागतं। आणि दादांच्या जाण्याने झालेलं महाराष्ट्राचं नुकसान हे कधीही न भरून येणार आहे, हे तर सर्वांनीच मान्य केलेलं आहे। तेव्हा दादांच्या मृतात्म्यास चिरशांती लाभावी अशी या ठिकाणी मी प्रभूचरणी प्रार्थना करतो।